नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके। आज आपण धाराशिव तालुका ढोकी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी उद्या दिनांक 4 रोजी वार मंगळवार श्री संत गोरोबा काका चॅरिटेबल ट्रस्ट ढोकी डॉक्टर मेजर गडकरी साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्रियांच्या आरोग्यविषयक होमिओपॅथिक मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत दीपाली गडकरी मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नेमकं उद्याचं जे महिलांसाठी जे मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे, काय स्वरूप असणार आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे उपचार या ठिकाणी ते करणार आहेत, त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम, जनसंवाद समाचारमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, मी डॉक्टर दीपाली गडकरी, मी एक होमिओपॅथिक तज्ञ आहे। आम्ही इथं ढोकी डॉक्टर मेजर गडकरी हॉस्पिटल इथं स्थायिक आहे। उद्या दिनांक 4 रोजी 4 मंगळवार महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे। तरी हे होमिओपॅथिक शिबिर आहे। होमिओपॅथिक ही निसर्गोपचार पद्धती आहे। ह्याच्यामध्ये औषधं वनस्पतीमधून बनवले जातात। होमिओपॅथी ही गुणकारी असून त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहे। जसं की आजकाल आम्ही बघता की आजारांपेक्षा औषधांचा दुष्परिणाम जास्त होतो आहे। औषध म्हणजे रोग बरा करण्यासाठी लोक वेगवेगळे पद्धतीने उपचार घेत आहेत, पण ह्याचा उपचार न होता फक्त औषधांचा दुष्परिणाम शरीरावर होत आहे। ह्याच्यासाठी होमिओपॅथी हे एकच अशी पद्धती आहे ते आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही। आणि खास करून महिलांसाठी ह्याच्यामध्ये विविध उपचार आहेत, जसे की महिलांचे गर्भाशयाचे आजार आहेत, मासिक पाळीचे आजार आहेत, किंवा थायरॉईडचा आजार आहे। ह्याच्यामध्ये त्यांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढून त्या आजाराबद्दल आणि ते आजार मुळापासून बरे करण्यात मदत करते। आणि होमिओपॅथी हे औषध घेण्यासाठी लहान मुलांमध्ये फार आवडीने घेतात, कारण ह्या गोड गोळ्या असतात। मुलं आवडीने घेतात, मुलांना कडू औषध नको असते आणि मुलं हे आवडीने घेऊन त्यांचे आजार आपण बरे करू शकतात। आणि हे औषध पद्धती म्हणजे लहानांपासून 1 महिन्याच्या बाळापासून तर वयस्कर माणसांपर्यंत त्याच्यावर परिणाम चांगला दिसून येतो। आणि ह्या उद्देशानं मी इथे म्हणजे आज होमिओपॅथी घरोघरी पोहोचावी, ह्याचा प्रसार घरोघरी व्हावा। आणि आम्ही इथं गेल्या 20 वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे। आणि ह्याचे बाहेर गावी जर आपण बघाल तर लोकांना फार खर्च येतो, तसं इथे कमीत कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि रोग कसा बरा होईल ह्याच्यावर भर देण्यात आहे। आणि सर्व महिलांनी अवश्य उद्या आपला सहभाग नोंदवावा। होमिओपॅथीमध्ये खास होणारे उपचार इथं उपलब्ध आहेत, जसे की त्वचा विकार, आपण त्वचावर येणारे रोग जसं वारंवार येतात आणि आपण ॲलोपॅथिक औषध घेतल्यावर ते दमून जातात। होमिओपॅथीमध्ये हे औषध पूर्णतः मुळापासून नष्ट होऊन ते परत न होण्याची हे असते। परत लहान मुलांचे आजार जसे सर्दी, खोकला, वारंवार सर्दी होणे, किंवा अंथरुणात मुलं लघवी करतात, ह्याच्यामध्ये उपचार उपलब्ध आहे। आणि श्वसनाचे विकार जसे की अस्थमा, ॲलर्जिक रायनायटिस आहे। आणि वातविकारमध्ये संधिवात आहे, गुडघेदुखी आहे, टाचदुखी आहे, ह्याच्यामध्ये उपलब्ध उपचार आहेत। आणि बाकीचे अजून अन्य विचार म्हणजे डायबिटीज आहे, वजन वाढणे किंवा कमी करणे, ह्याच्यामध्ये होमिओपॅथिक उपयोगी आहे। तुम्ही आता पहिलं आपल्यासोबत या ढोकी गावातील डॉक्टर दीपाली गडकरी मॅडम आपल्यासोबत होत्या। उद्याच्याला वार मंगळवारी दिनांक 4 रोजी या ढोकी गावातील मेजर डॉक्टर गडकरी हॉस्पिटलमध्ये सर्वांनी येऊन या महिलांसाठी जे मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सहभागी व्हावा। या ठिकाणी मी इथेच थांबतो। कॅमेरामन राजेश पुदालेसह केडी साळुंके, जनसंवाद समाचार, धाराशिव, ढोकी।